हॅलो स्टुडंट्स, हाय. झाली का माझ्या हाय हॅलोची सवय? लास्ट लेक्चरला आपण एंटरप्रेनरशिपचे फीचर्स डिस्कस केले होते. टुडे ऑनवर्ड्स वी विल डिस्कस अबाउट द फंक्शन्स ऑफ एंटरप्रेनर. आता एंटरप्रेनरचं मिनिंग तुमच्या लक्षात आलं का? काय आहे एंटरप्रेनरचं मिनिंग? द पर्सन हू स्टार्ट्स न्यू बिझनेस, हू स्टार्ट न्यू व्हेंचर्स. जी व्यक्ती नवीन बिझनेस सुरू करते, बरोबर, त्याला काय म्हणायचं? एंटरप्रेनर. तुम्हाला सगळ्यांना काय व्हायचं आहे? एंटरप्रेनर व्हायचं आहे. आणि काल जे आपण फीचर्स डिस्कस केले होते ते फीचर्स तुम्ही काय करणार आहात? सगळे डेव्हलप करणार आहात. तुमच्यामध्ये ते असतील नसतील, बरोबर. जर असतील तर ते डेव्हलप कराल, नसतील तर तुम्ही ते काय कराल? क्रिएट करण्याचा प्रयत्न कराल. एव्हरीथिंग इज पॉसिबल व्हेन यू स्टार्ट टू ट्राय इट. जेव्हा तुम्ही काही प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला कुठल्याही गोष्टी अशक्य नसतात, बरोबर. आज आपण काय डिस्कस करणार आहोत? फंक्शन्स. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ एंटरप्रेनर्स. जेव्हा तुम्ही एंटरप्रेनर्स असता तेव्हा काही फंक्शन्स तुम्हाला परफॉर्म करावे लागतात. यू मस्ट परफॉर्म सम फंक्शन्स अँड दॅट फंक्शन्स आर डिव्हायडेड इंटू टू पार्ट्स, दॅट इज प्रायमरी फंक्शन्स अँड एंटरप्रेनर functions. Okay, in this lecture we will discuss about the first part, that is primary functions. आज आपण काय करूया? हे दोन भाग आहेत, प्रायमरी फंक्शन आणि एंटरप्रेनर फंक्शन, बरोबर. त्यातलं आपण पहिलं काय करणार आहोत की प्रायमरी फंक्शन आपण डिस्कस करणार आहोत. सो अगेन प्रायमरी फंक्शन्स आर डिव्हायडेड इंटू 5 पार्ट्स. प्रायमरी फंक्शन्सचे पण काय आहेत? 5 पार्ट आहेत, 5 भाग आहेत. कोणकोणते आहेत? that is planning, organization, decision making, management and risk bearing. All these functions you already learned in 11th and 12th commerce, बरोबर आहे. 11वी आणि 12वीला हे सगळे तुम्हाला फंक्शन्स गेलेले आहेत. अगेन वी विल डिस्कस हिअर. ओके, लेट अस डिस्कस अबाउट द प्रायमरी फंक्शन्स. काय आहे प्रायमरी फंक्शन्स? मीन्स प्रायमरी फंक्शन्स means the entrepreneur performs from starting of an enterprise. जेव्हा तो काय करतो? एखादा बिझनेस सुरू करतो तेव्हा त्याला काय करावं लागतं की काही फंक्शन्स सुरुवातीपासूनच पार पाडावे लागतात. त्याला काय म्हणायचं? प्रायमरी फंक्शन्स. आता सुरुवातच आहे बिझनेसची, बिझनेस अजून सेटल झालेला नाही, नवीन बिझनेस टाकलेला आहे. अशा वेळी त्याला काय काय कामं करावी लागतील हे आपण आता या युनिटमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट काय आहे? प्लॅनिंग. प्लॅनिंगचा अर्थ काय आहे? नियोजन, बरोबर. जे मराठी मीडियमचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी मी मुद्दाम मराठीतून सांगते, बरोबर. सो प्लॅनिंग इज द फर्स्ट स्टेप इन द डायरेक्शन ऑफ सेटिंग अप ऑफ ॲन एंटरप्राइज. आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. आपण कोणती फर्म टाकणार, कोणती एंटरप्राइज टाकणार, कोणता बिझनेस आपण चालू करणार आहोत, बरोबर. मग त्याची ब्ल्यू प्रिंट, त्याचं प्रपोजल, त्याचा प्रोजेक्ट आपल्याला सगळा तयार करावा लागतो. बघा, मी नेहमी तुम्हाला काय सांगते की चहाचं दुकान टाकायचं आपल्याला छोटंसं. आपण टपरी म्हणूयात, चहाचा गाडा म्हणूयात. हे जरी टाकायचं असेल तरी तुम्हाला काय आहे? प्लॅनिंग करावं लागणार, बरोबर. की तो गाडा कुठे लावायचा, त्याच्यासाठी लायसन आहे का, किंवा रोज आपण किती चहा बनवणार आहोत, त्या चहासाठी दूध किती लागेल, साखर किती लागेल, आपण कुठले कप वापरणार आहोत, किंवा एखादा आपण गाळा घेणार आहोत का, आणि त्या गाळ्यामध्ये आपण कोणाची फ्रँचायझी घेणार आहोत का. येवले चहा माहिती आहे तुम्हाला? येवले चहाची आपण फ्रँचायझी घेणार आहोत का. हे सगळं प्लॅनिंग तुम्हाला करावं लागतं, बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट फंक्शन काय आहे की प्लॅनिंग करायचं. आधी ब्ल्यू प्रिंट काढायची की त्या जागेचं भाडं किती असेल, आपल्याला लोन किती मिळू शकेल, आपण स्वतःचे पैसे किती घालणार आहोत, बरोबर. आपला रोजचा चहाचा कप किती होईल, किती पैसे, केवढ्याला एक कप चहा देणार आहोत आपण, बरोबर. किती लोक आपण आपल्याकडे कामाला ठेवणार आहोत का, आपण स्वतःच सगळं काम करणार आहोत, एटसेट्रा एटसेट्रा. दॅट इज नोन ॲज प्लॅनिंग. ओके. देन सेकंड फंक्शन इज ऑर्गनायझेशन. आता हे सगळं आपल्याला काय करणार आहोत? आपल्याला ते ऑर्गनाईज करायचं आहे. सेकंड फंक्शन. आता प्लॅनिंग झालं की ठरवले बाबा चौकामध्ये एक मस्त गाळा मिळतो आहे, आपण तो गाळा घेऊया आणि तिथं आपण आपल्या चहाचं स्टॉल किंवा चहाचं दुकान आपण सुरू करूया. प्लॅनिंग तर केलं, बट वी वॉन्ट टू ऑर्गनाईज ऑल दीज थिंग्स
गाळा नक्की कुठे मिळणार आहे, त्याचं रेंट किती आहे, तो विकत घेणार आहोत का आपण, लागणारं रॉ मटेरियल आहे का, लायसन लागत असतं सगळ्या गोष्टीला, फूड अँड ड्रगचं, ते लायसन काढायसाठी किती पैसे लागतील, रॉ मटेरियल लागणार आहे, त्या रॉ मटेरियलचे मोठी मोठी भांडी आणावी लागतील तुम्हाला, चहासाठी, दुधासाठी कप आणावे लागतील, बरोबर. म्हणजे लँड, लेबर, त्यानंतर त्याला लागणारे कॅपिटल, या सगळ्याचं ऑर्गनायझेशन तुम्हाला करावं लागतं, बरोबर. नुसतं प्लॅनिंग करून काम होणार नाही. यू हॅव टू ऑर्गनाइज ऑल दीज ॲक्टिव्हिटीज अल्सो. मी मुद्दाम एकच उदाहरण घेते आणि ते उदाहरण घेऊन आपण काय करूया, पुढे जाऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येतील फंक्शन्स. समजलं. फर्स्ट फंक्शन काय झालं, प्लॅनिंग. देन सेकंड काय घेतलं आपण, ऑर्गनायझेशन. अँड देन थर्ड आहे डिसिजन मेकिंग. बघा, डिसिजन मेकिंग मीन्स काय आहे, टू टेक डिसिजन्स. मी नेहमी सांगत असते की तुम्हाला सगळ्यांना डिसिजन घेताच आला पाहिजे. घेतो आपण, बरं. ईच अँड एव्हरी मोमेंट आपण डिसिजन घेत असतो. बडवे मॅडमचं लेक्चर ऐकायचं का नाही, डिसिजन, बरोबर. लक्ष द्यायचं की नाही क्लासमध्ये, डिसिजन. म्हणजेच काय आहे, ईच अँड एव्हरी मोमेंट. इट मे बी पॉझिटिव्ह, इट मे बी निगेटिव्ह, बरोबर. डिसिजन तुमचा पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे, पण तुम्ही घेत असता डिसिजन आणि तो घ्यायचा असतो, बरोबर. की एखादा डिसिजन चुकला किंवा बरोबर आला याला काही महत्त्व नाही, पण तुम्हाला डिसिजन घेता आलाच पाहिजे. मी नेहमी म्हणत असते की ज्याला डिसिजन घेता येतो तो आयुष्यात नेहमी सक्सेसफुल होतो. माझं वाक्य लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. म्हणजेच काय आहे की आता इथे तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. डिसिजन मेकिंग मीन्स काय, यू हॅव टू टेक सो मेनी डिसिजन्स व्हाईल रनिंग युअर बिझनेस. तुमचा बिझनेस रन करत असताना तुम्हाला खूप सारे डिसिजन्स घ्यावे लागतात. कोणकोणते आहेत, बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. काय आहे तुमचं बिझनेस ऑब्जेक्टिव्ह? आता सुरुवात आहे, तुम्ही बिझनेस नुकताच सुरू करणार आहात, मग टू एंटर इन टू मार्केटमध्ये प्रवेश करायचा आहे तुम्हाला. बाकीचे खूप सारे चहाचे स्टॉल आहेत, त्यांच्याशी तुम्हाला कॉम्पिटिशन आहे, बरोबर. मग त्याला तुम्हाला तोंड द्यायचं आहे, तुम्हाला क्वालिटी मेंटेन करायची आहे, तुम्हाला कस्टमर रिटेन्शन आहे, बरोबर. आणि मग हे सगळं डिसाईड करायचं आहे, कुठल्या प्रकारची मशिनरी घ्यायची, इक्विपमेंट कुठले वापरायचे, कुठल्या प्रकारची माणसं कामाला ठेवायची, पैसे कुठून आणायचे, बँकेकडून लोन घ्यायचं का तुमच्या रिलेटिव्हकडून उसने घ्यायचे पैसे, उधार घ्यायचे, हे सगळं तुम्हाला ठरवावं लागतं आणि त्याबाबतचा डिसिजन तुम्हाला घ्यावाच लागतो, बरोबर. म्हणजे पहिलं फंक्शन काय झालं, प्रायमरी फंक्शनमध्ये आपलं की प्लॅनिंग. आपण प्लॅनिंग केलं, नंतर आपण काय केलं, सगळे ऑर्गनायझेशन केलं सगळ्याचं. जमीन म्हणजे आपला प्लॉट किंवा फ्लॅट किंवा काय, दुकानासाठी जागा, त्यानंतर तिथं लागणारे लेबर, त्याला लागणारं कॅपिटल, ह्याचं सगळ्याचं आपण ऑर्गनायझेशन केलं. थर्ड काय केलं की त्या बाबतीत आपण डिसिजन घेतला, रॉ मटेरियल कुठून आणणार आहोत, क्वालिफाईड माणसं घेणार आहोत का, मटेरियल कुठलं वापरणार आहोत, इत्यादी इत्यादी, एटसेट्रा. ओके. देन फोर्थ फंक्शन इज मॅनेजमेंट. आता हा तर तुम्हाला पेपरच होता 11वी आणि 12वीला मॅनेजमेंटचा. ओके. मॅनेजमेंट मीन्स काय आहे, मॅनेजमेंट मीन्स गेटिंग थिंग्स डन थ्रू अदर्स, बरोबर. मॅनेजर कोणाला म्हणायचं, जो स्वतः काही काम करत नाही, तो इतरांना कामाला लावतो आणि इतरांकडून तो काय करत असतो, काम करून घेत असतो. ओके. म्हणजे काय आहे की त्याला ही मॅनेजमेंट जमली पाहिजे. स्वतःच उभं राहिलं आणि स्वतःच सगळं काम केलं हे कुठेही एक्सपेक्टेड नाही, बरोबर. मॅनेजमेंट मीन्स गेटिंग थिंग्स डन थ्रू अदर्स. अँड सो एंटरप्रेनर्स हॅव टू मॅनेज डे टू डे प्रॉब्लेम्स. काय आहे ते, त्याला प्रॉब्लेम काय येऊ शकतात, आपल्याला काय काय अडचणी येऊ शकतात आणि ते सॉल्व करण्यासाठी लागणारी जी काही ॲबिलिटी आहे ती त्याच्याकडे असली पाहिजे आणि ते काम त्याने केलं पाहिजे. समजलं. आता नेक्स्ट आहे रिस्क बिअरिंग. आपल्या ह्याच्यामध्ये फंक्शन्समध्ये, फीचर्समध्ये आपण रिस्क बिअरिंग आपण डिस्कस केलेलं आहे. रिस्क काय असतात, ह्या मॅनमेड रिस्क असतात, नॅचरल रिस्क असतात, बरोबर. दंगल उसळते, चोरी होते, दगडफेक होती, बरोबर. ह्या काय झाल्या सगळ्या मॅनमेड आहेत. ॲक्सिडेंट होतात, त्यानंतर काही वेळेस पूर येतो, फ्लड येतो, दुष्काळ पडतो. आत्ता कसं झालं, आत्ता कोरोना आला, बरोबर आहे की नाही. ही काय आहे, नॅचरल क्लायमेट आहे. आणि मग हे होत असताना आता तुम्ही बघितलं लॉकडाऊनसारखं होत होतं. आत्तासुद्धा बारामतीमध्ये आपल्याकडे 15 दिवसाचं लॉकडाऊन होतं, सगळ्यांचं नुकसान झालं. हे एक्सपेक्टेड होतं का नाही, अनएक्सपेक्टेड आहे. गेले 6 महिने झाले सगळेजण आपण हा प्रॉब्लेम फेस करतो आहोत. म्हणजे काय आहे, रिस्क आहे. काहीही आपल्याला उत्पन्न मिळालं नाही, पण आपल्या दुकानामध्ये काम करणाऱ्या लोकांना आपल्याला पैसे द्यावे लागले,
ही रिस्क बिअरिंगची आपली मेंटॅलिटी आहे का, ही आपली कॅपॅसिटी आहे का, आपण हे करू शकतो का, या सगळ्याचा विचार जेव्हा आपण एखादा बिझनेस सुरू करत असतो तेव्हा केला पाहिजे आणि तो करता आला पाहिजे. बरोबर. म्हणजे हे काय आहेत, हे प्रायमरी फंक्शन्स आपण काय केले, डिस्कस केले. काय आहेत प्रायमरी फंक्शन्स? प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, डिसिजन मेकिंग, मॅनेजमेंट अँड रिस्क बिअरिंग. ओके. जे पुढचे एंट्राप्रेन्योर फंक्शन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. ओके, हे समजले? ओके, थँक्यू, बाय.